तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा कुठे जॉब करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुमच्या उपयोगी येईल. पिव्होट टेबल्स आणि पिव्होट चार्ट्सचा यूज करून मंथली रिपोर्ट्स कसे बनवायचे तुम्ही डेटा बघू शकता. कंट्री आहे, ब्रँड आहे, क्वांटिटी आहे. आता मला ह्याच्यात कुठच्या ब्रँडची किती क्वांटिटी सेल आउट झाल्यात हे काय माहिती नाही आहे. तर मी पटकन रिपोर्ट बनवून दाखवतो. मी काय करीन, इन्सर्टवर क्लिक करेन, पिव्होट चार्ट्सवर ऑप्शन सिलेक्ट करेन आणि न्यू शीट. त्यानंतर मला कसं पाहिजे तर ब्रँड वाईज क्वांटिटी पाहिजे. तर इथे बघा, विथ ग्राफ एक रिपोर्ट बनला आहे. त्यानंतर मला कंट्री वाईज पण रिपोर्ट बघायचा आहे. मग त्याच्यासाठी मी स्लायसर इन्सर्ट करेन, स्लायसरवर जाईन आणि त्यानंतर कंट्रीचा स्लायसर. आता इथे मी जो स्लायसर आहे त्याला मी इथे ॲडजस्ट करतो आणि आता मी ज्या कंट्रीवर क्लिक करेन त्या कंट्रीचं मला इथे डायरेक्ट रिपोर्ट शो होत जाईल. तर हे जे मी बनवलं ते पिव्होट टेबल्स आणि पिव्होट चार्ट्समध्ये बनवलं. ह्याचे साधारण 6000+ जॉब ओपनिंग Naukri.com वर रजिस्टर आहे.